काय बघतो रुद्र तू? हॅलो आणि नमस्कार, ग्रोइंग मोहम्मद तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आम्ही इकडे आलेलो आहेत आंबिवलीला आणि रुद्र इथे खेळतोय आजोबांसोबत। रुद्र इथे खेळतोय, सगळे त्याने इकडे तिकडे त्याचे प्राणी पडलेले। इथे आम्ही दूध तापवायला ठेवले खिरीसाठी। त्याच्यानंतर भाज्या ज्या आहेत त्या कट करून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी। अळूची पानं करायची आहेत, कढी तुम्हाला तर माहिती असेल की त्याच्या स्वयंपाकासाठी आपल्याला काय काय लागतं, तर त्याची तयारी सुरू केली आहे आपल्या गोष्टींमध्ये। आता ह्या भाज्या ज्या आहेत त्याला पाहिजेत, भाजी करून आलेली आहे इकडे हे ना, त्याची टीव्हीला त्याची गाणी लावून दिलेली आहेत तरी सुद्धा मध्ये आलाय। तर प्रियांका स्वयंपाकाची तयारी करते, तोपर्यंत मी रुद्राला थोडं भरवते। दूध तापवायला ठेवलेलं खिरीसाठी आणि भाज्या ऑलरेडी कट करून घेतलेल्या। त्यानंतर कणिक मळायची आहे, तर तोपर्यंत ती अळूच्या पानांची तयारी करते। रुद्र मध्ये मध्ये करत होता म्हणून मी त्याला तो भोपळा जो असतो तो खायला घालते, तो गोड लागतो आणि त्याला इथे उत्सुकता असते किचनमध्ये नेहमीच काय चाललं आहे त्याची। त्याला बाहेर लिटिल कृष्णा लावून दिलेलं होतं, ते पाहत होता पण पुन्हा मध्ये मध्ये यायचा तो किचनमध्ये आणि सुरुवात काय करावी हे समजत नव्हतं। त्यामुळे मग तिने अळूचे पानं करायला घेतले। त्याचबरोबर मी म्हटलं मग मी कमीत कमी कणिक तरी मळून ठेवते, म्हणजे एक एक भाजी त्याच्यासोबत करता येईल। आम्ही सगळ्या भाज्या ज्या आहेत त्याचं सेपरेट करतो। ह्या भाज्यांना कांदा लसूण वगैरे वापरत नाही, त्यामुळे मीठ किंवा थोडंसं तिखट घालून आपण तो आम्ही करतो। काही जण सगळ्या भाज्यांची एकत्र मिक्स भाजीसुद्धा करतात। प्रत्येकाकडे आपली आपली वेगळी पद्धत आहे, नैवेद्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतीलच। तर मी पहिल्यांदा कणिक मळून घेते आणि रुद्र आजूबाजूलाच खेळत असतो। तर एक साईडला काय केलेलं आहे की भाजी टाकण्यासाठी घेतलेलं आहे आणि एक साईडला दूध तापते। तोपर्यंत प्रियांका जे आपण अळूच्या पानांच्यामध्ये बेसनाचं मिक्सचर टाकतो तर त्याच्यासाठी ती तयारी करते। थोडंसं बेसन, कांदा लसूण तर वापरायचं नाही, पण ह्याच्यासाठी मिरची वगैरे जे लागणार आहे तर ते ती खलबत्त्यामध्येच कुटते, ती मिक्सर नाही लावते। आणि चिंच आणि गुळाचा कोळ जो आहे तो करण्यासाठी तिने ठेवलेला होता साईडला। तोपर्यंत मी कणिक मळून घेते आणि रुद्र मस्तपैकी ते इकडे तिकडे फिरतोय। एकदा हॉलमध्ये, एकदा किचनमध्ये, पुन्हा मध्येच बेडरूममध्ये जातो, एकदा आजीकडे जातोय, असं त्याचं चालूच होतं। तर दूध तापून झाल्यानंतर आम्ही खीरसाठी जे तांदूळ वगैरे भाजून घेतले तुपात, त्यानंतर वेलची पूड वगैरे सगळं मिक्स केलं। नंतर भाज्या करून झालेल्या, चपात्या करायच्या बाकी आहेत। एक साईडला प्रियांका अळूच्या वड्या तळते, कढी करून झालेली होती, भात झालेला। रुद्र इकडे मस्त लिटिल कृष्ण बघत होता आणि त्याचं असं आहे की तो खाली बसून बघत नाही, तो उभं राहूनच त्याचं बघणं चालू होतं। काय बघतो रुद्र तू? ओके। त्यानंतर सगळं स्वयंपाक करून झाल्यानंतर प्रियांका आणि पप्पा जे आहेत ते नैवेद्य वगैरे वाढतात केळीच्या पानांमध्ये आणि बाकीचं मधल्या गोष्टी शूट नाही केल्या, कारण की स्वयंपाकाला बराच वेळ लागणार होता आणि जेवायलासुद्धा मंडळी येणार होती, तर त्यामुळं फक्त शेवटचा पॉईंट शूट केला। तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय। आणि तुमच्याकडे काय वेगळी पद्धत आहे ते नक्की सांगा। तर इकडे पप्पांनी सगळं नैवेद्य वगैरे दाखवला, देवपूजा वगैरे त्यांची करून झाली होती आणि मस्त सगळा जो बेत आहे जेवणाचा तो रेडी होता। सगळं काही जे आहे ते वाढून घेण्यासाठी खाली एकत्र ठेवलेलं होतं। तर बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये।